माननीय गणेश नाईक साहेब, मंत्री रवींद्र चव्हाण, भाजपचे प्रदेश अध्यक्ष, थोडं बोलण्यामध्ये आम्ही कच्चे आहोत, पण माझा जगन्नाथ पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही हा सोहळा कसा करायला पाहिजे, काय करायला पाहिजे सल्ला घेऊन, आणि माझं स्वतःचं भाग्य असं आहे की नाईक साहेब माझ्या वडिलांचे मित्र आणि रवींद्र चव्हाण हे आम्ही नगरसेवक नसताना पासूनचे मित्र. तर या दोघांच्याही सल्ल्याने म्हणा किंवा जेव्हा जेव्हा आम्हाला पटत आलं की बाबा की आता विकास कामं करण्याकरता आपल्याला काहीतरी निर्णय हा पक्का घ्यावा लागेल, आम्ही सगळे, मी, नंदू म्हात्रे, हृदयनाथ भोईर, सगळेच, हर्षदा भोईर, आम्ही सगळेच म्हणजे पिढीजात काँग्रेसचे म्हटलं तरी चालेल. म्हणजे आम्ही म्हणजे काँग्रेस किंवा काँग्रेस म्हणजे आम्ही असे समीकरण आतापर्यंत होतं. पण काही कालांतरामध्ये असं लक्षात आलं की आपला प्रभागाचा विकास करायचा असेल तर आपल्याला चांगल्या पक्षाचे हात धरायला पाहिजे. लोकांकरता काम करण्याकरता आपल्याला पक्ष बदल करून लोकांचे कामं करण्याकरता निधी असेल, खूप काही असतं किंवा आपण लोकांचे काही कामं करू शकत नाही, काही खंत असते. पण माझा अनुभव असा होता की मी यांच्या म्हणजे बीजेपीमध्ये नसताना सुद्धा माझी कामं बीजेपी पक्षानेच केली. त्यामुळे आणि मैत्री कशी निभवावी ही रवी चव्हाणांकडून मी शिकलो की मैत्रीचा कसा द्यावा हेही मला त्यांनी सांगितलं. आणि तेच वाक्य मला आमचे बाबा सांगायचे की गणेश नाईकांनी माझी मैत्री केली आणि त्यांनी सुद्धा माझी मैत्री तशी निभवली. आज बाबा आमच्या हयात नाही आहेत, पण नाईक साहेबांचा आशीर्वाद आमच्याबरोबर असणार आहे. आणि आम्ही प्रवेश केलाय. पक्ष जे काही कार्य देईल, जे काही काम देईल ते स्वकुशीने स्वबळावरती आम्ही करायचा प्रयत्न करू. पूर्णपणे पक्षाला न्याय देण्याचा आम्ही तिघही पूर्णपणे प्रयत्न करू असं सांगून आश्वासन देतो आणि 2 शब्द संपवतो. कडू बोल वृत्तवाहिनी, सत्याचा कडवट आवाज.